लेक्चर आज थोडा टाइम चेंज केला मी, कारण आय हॅव सम वर्क इन इव्हनिंग. पण मग उद्यापासून आपला क्लास परत संध्याकाळी असेल, संध्याकाळी 6 ते 7. समजते तुम्हाला? बरोबर, संध्याकाळी 6 ते 7 या ठिकाणी आपला असणार. वाय मोहित म्हणतोय वाय डेफिसिएशन इज नॉट एक्सक्रीशन. तुझा क्वेश्चन मला नाही समजला मोहित. कॅन यू एलॅबोरेट? तुला नेमकं काय विचारायचं? इट इज नॉट गेट क्लिअर टू मी. बरोबर, मला क्लिअर झालेलं नाहीये. थोडस इलॅबोरेट कर किंवा अनम्यूट करून या ठिकाणी व्यवस्थित विचार. मी ऑप्शन्स तुम्हाला अनम्यूटचं ऑन करतोय, ऑन केलेलं आहे ऑलरेडी. सो यू कॅन अनम्यूट, यू कॅन आस्क ऑर यू कॅन मेसेज मी. तुझा क्वेश्चन नाही झाला. डिफिकेशन म्हणायचं आहे का तुला? डिफिकेशन, ओके. म्हणजे आपण जे वेस्ट रिमूव्ह करतो त्याला एक्सक्रीशन का म्हणत नाही असं म्हणायचं आहे. ओके, सो दॅट इज डिफिकेशन इज डिफरंट थिंग. ट्राय टू अंडरस्टँड. बरोबर, आपण या ठिकाणी एक्सक्रीशनची डेफिनेशन काय दिली? बरोबर, सो सेलमध्ये ज्या मेटाबॉलिक रिएक्शन होत आहे, कॅटाबॉलिक आणि अनाबॉलिक रिएक्शन होत आहे ना, त्याच्यामध्ये जे वेस्ट तयार होत आहे, म्हणजे आपण या ठिकाणी जे मेटाबॉलिक वेस्ट म्हणतोय, सो मेटाबॉलिक वेस्टला रिमूव्ह करण्याची जी प्रोसिजर आहे त्याला आपण या ठिकाणी काय म्हटलं? एक्सक्रीशन. आता डिफिकेशन म्हणजे आपण या ठिकाणी फूड इंजेस्ट केला, बरोबर, इंजेक्शन केलं आपण, नंतर आपल्या स्टमक मध्ये गेलं, इंटेस्टाईन मध्ये गेलं, तिथे डायजेस्ट झालं आणि अनडायजेस्टेड फूड आहे. अनडायजेस्टेड फूड आपण रिमूव्ह करतो. दॅट इज कॉल्ड एज डिफिकेशन. दॅट इज कॉल्ड एज डिफिकेशन. नाउ ट्राय टू अंडरस्टँड. आता डिफिकेशन आपण रिमूव्ह करतोय तर ते सेलचे वेस्ट प्रोडक्ट नाही आहे ना. याच्यामध्ये आपण मेनली काय घेणार आहे? द वेस्ट प्रोडक्ट विच आर ऑब्टेन फ्रॉम द सेल. बरोबर, सेलमध्ये जे वेस्ट प्रोडक्ट तयार झाले आपल्या ट्रिलियन्स ऑफ सेलमध्ये. आता डिफिकेशन मध्ये अनडायजेस्टेड फूड तो आपला वेस्ट आहे फक्त डायजेस्टिव्ह सिस्टमचा. इट इज द वेस्ट ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टम इज देअर अँड दॅट्स व्हाय हियर इट इज नॉट कॉल्ड एक्सक्रीशन. म्हणून त्याला आपण एक्सक्रीशन मध्ये इन्क्लूड करत नाही. बरोबर, समजलं मोहित? क्लिअर झालं? इट इज नॉट मेटाबॉलिक वेस्ट अँड दॅट्स व्हाय वी आर नॉट इन्क्लुडेड इट इनटू द एक्सक्रीशन. ओके, थोडा कालचा टॉपिक या ठिकाणी डिस्कस करा. आपण या ठिकाणी टाइप्स ऑफ एक्सक्रीशन बघितलंय आणि हा महत्वाचा टॉपिक आहे. आता या टॉपिकवर आज आपण नीट मध्ये जे क्वेश्चन सॉल्व्ह झालेले ते पण विचारू. बघा, म्हणजे तुमचे पहिले पोल्स झाले, नंतर या ठिकाणी क्लासमध्ये क्विज होईल शिकवत असताना, आणि मग नंतर अजून या ठिकाणी तुमची काय होणार आहे? यस, हियर वी कॅन से कहोत होणार आहे. आणि नंतर अजून डीपीएस आलेली आहे ग्रुपवर, डेली प्रॅक्टिस शीट. सो डेली प्रॅक्टिस शीट सॉल्व्ह करा सगळ्यांनी आज. गुगल फॉर्म मध्ये जी आलेली आहे डेली प्रॅक्टिस शीट मी हायलाइट करेल क्लास झाल्यावर. अम्नोटेलिझम. सो आता आपण या ठिकाणी बघतोय अम्नोटेलिझम म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय अम्नोटेलिझम? सो नाउ यू नोज दॅट एलिमिनेशन ऑफ नायट्रोजन वेस्ट इन द फॉर्म ऑफ, कशाच्या फॉर्म मध्ये वेस्ट? नायट्रोजनस वेस्ट आपण एक्सट्रॅक्ट करतोय. चला मेसेज करा सगळ्यांनी. 20 मला मेसेज पाहिजे या ठिकाणी. बरोबर, एलिमिनेशन ऑफ नायट्रोजनस वेस्ट इन द फॉर्म ऑफ, केव्हा म्हणायचं अम्नोटेलिझम? 20 मेसेज पाहिजे मला. कोणत्या फॉर्म मध्ये आपण या ठिकाणी एक्सट्रॅक्शन करणार आहे? वी आर गोइंग टू एक्सट्रॅक्ट इन द फॉर्म ऑफ अमोनिया. अमोनियाच्या फॉर्म मध्ये आपण एक्सट्रॅक्शन करू. बरोबर, सो तेव्हा त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो? अम्नोटेलिझम. आणि यस, आता हा अमोनिया जो तयार झाला, बरोबर, कोणत्या रिएक्शन मध्ये तयार होतो अमोनिया? तर आपल्याला माहिती आहे डिअमिनेशन. डिअमिनेशन रिएक्शन होईल आपल्या लिव्हरमध्ये आणि अमोनिया तयार होईल. हा अमोनिया बेसिक आहे नेचर मध्ये. बरोबर, हे काल पण बघितलं आपण, आज पण रिवाइज करतोय मी. हा अमोनिया कसा आहे? बेसिक आहे, अल्कलाइन आहे. आणि त्याच्यामुळे हा काय करतो? तर आपल्या बॉडीचा पीएच स्केल जी आहे ते डिस्टर्ब करतो. बरोबर आहे ना, या ठिकाणी डिस्टर्ब करतो. आणि त्याच्यामुळे काय होईल? जर पीएच स्केल डिस्टर्ब झाली तर जे एन्झाइम्स आहे दे आर नॉट गोइंग टू वर्क प्रॉपरली. एन्झाइम्स वर्क नाही करणार आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन पण या ठिकाणी अनस्टेबल होऊन जाईल. सो प्लाझ्मा मेम्ब्रेन अनस्टेबल होऊन जाते, एन्झाइम वर्क करत नाही, आणि त्याच्यामुळे हा जो अमोनिया आहे NH3 कसा बनला आपण बघितलं. बरोबर, सो प्रोटीन आपण या ठिकाणी बाहेर फेकून द्यावे लागतील आपल्याला. एक्सेस प्रोटीन आहे ते आपण डायजेस्ट करतो अमायनो ऍसिड मध्ये डिअमिनेशन करतो आणि काय भेटणार आहे? अमोनिया. तर हा अमोनिया टॉक्सिक आहे आणि हा टॉक्सिक अमोनिया आपल्याला बाहेर फेकावा लागेल, कारण या ठिकाणी नाहीतर मग पीएच चेंज होऊन जाईल, एन्झाइम काम करणार नाही, प्लाझ्मा मेम्ब्रेन अनस्टेबल होऊन जाईल. आता हा अमोनिया आपण बघितला, इट इज रेडिली सोल्युबल इन वॉटर. वॉटर मध्ये रेडिली सोल्युबल आहे अँड इट नीड्स लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर टू डायल्यूट अँड देन रिड्यूस द टॉक्सिसिटी. तर हा याची सोल्युबिलिटी खूप जास्त आहे आणि सोल्युबिलिटी खूप जास्त असल्यामुळे आपण या ठिकाणी काय लागेल? आता लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर लागेल. सो 1 ग्राम ऑफ अमोनिया. यस, कारण मी तुम्हाला सांगितलं होतं अमायनो ऍसिडचं स्ट्रक्चर काय आहे. अमायनो ऍसिड एक ठिकाणी, या ठिकाणी अमायनो ग्रुप असतो, दिस इज अमायनो ग्रुप. आणि या ठिकाणी आपण या ठिकाणी बघतो दुसऱ्या ठिकाणी काय अटॅच आहे? कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप. आता ऍसिडिक ग्रुप आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतो? ऍसिड. पण त्याच्यामध्ये अमायनो ग्रुप आहे, अमायनो ग्रुप आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतो? अमायनो ऍसिड. सो हा अमायनो जो आहे तो बेसिक आहे आणि याच्यामध्ये ऍसिडिक आहे, आणि त्याच्यामुळे ओव्हरऑल अमायनो ऍसिडचा चार्ज या ठिकाणी न्यूट्रल असतो, कारण ऍसिडिक ग्रुप पण आहे. बरोबर, आणि बेसिक ग्रुप पण आहे त्याच्यामध्ये.
त्याच्यामुळे याच्यामध्ये ओव्हरऑल चार्ज या ठिकाणी काय असतो, न्यूट्रल असतो. बरोबर. सो दॅट यू हॅव टू अंडरस्टँड. आपण बघतोय यस या ठिकाणी सोल्युबिलिटी काय या ठिकाणी, तर अमोनियाची खूप जास्त आहे. बरोबर. खूप जास्त असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी हा टॉक्सिक आहे. ठीक आहे. पीएच स्केल. आता व्हॉट इज फुल फॉर्म ऑफ पीएच असा एक क्वेश्चन आलेला आहे. कोणाला माहिती आहे का? अमोल पाटील विचारतो पीएच चा फुल फॉर्म काय. सो पीएच चा फुल फॉर्म काय? इट इज पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन. पीएच चा फुल फॉर्म काय असतो? पीएच स्केल असते ऍक्च्युअली. फुल फॉर्म आता ठीक आहे तुम्ही विचारलं, नवीन येत म्हणून, पण ही स्केल असते. इट इज पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन. पॉवर ऑफ हायड्रोजन, पोटेन्शियल पॉवर चालेल. पॉवर ऑफ हायड्रोजन, दॅट इज मोर करेक्ट ऍक्च्युअली. सो पॉवर ऑफ हायड्रोजन. येस एक्झॅक्टली मोहित. अमोनिया रेडली सोल्युबल आहे आणि लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर लागला. लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर कोणाकडे असणार आहे? ऍक्वेटिक अॅनिमल्स कडे है ना. सो लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर कोणाकडे असणार आहे? ऍक्वेटिक. कारण ते पाण्यातच राहतात ना 24 तास, त्यांच्याकडे भरपूर पाणी आहे. बरोबर. आणि त्याच्यामुळे जे ऍक्वेटिक अॅनिमल आहेत आणि लहान अॅनिमल आहेत, तर ते काय करतील या ठिकाणी अमोनिया बाहेर फेकतील डायरेक्ट. कारण त्यांच्यामध्ये त्यांची एनर्जी वाचते. बरोबर. त्यांना पुढे कन्वर्ट करावं लागत नाहीये युरियामध्ये किंवा युरिक ऍसिड मध्ये. असं कन्व्हर्शन दे आर नॉट रिक्वायर्ड टू डू. So 1 gram of ammonia needs about 300 to 500 ml of water for elimination. तर येस आपण या ठिकाणी अंडरस्टँड करतोय काय? अंडरस्टँड करतोय की 1 ग्राम जो अमोनिया आहे, 1 ग्राम जो अमोनिया आहे, 1 gram of ammonia needs about 300 to 500 ml of water for elimination. है ना. सो 1 ग्राम अमोनिया जो आहे, 1 ग्राम अमोनिया, तर आपल्याला बाहेर फेकायचं असेल तर 300 ते 500 ml ऑफ वॉटर या ठिकाणी लागेल. सो व्हेरी ह्यूज क्वांटिटी ऑफ या ठिकाणी वॉटर इज रिक्वायर्ड. Hence all animals that have plenty of water available for dilution of ammonia excrete nitrogenous waste in the form of ammonia. तर असे अॅनिमल्स ज्यांच्याकडे प्लेंटी ऑफ वॉटर आहे, भरपूर पाणी आहे, जे पाण्यात राहतात, त्यांच्याकडे वॉटर अवेलेबल आहे फॉर डायल्युशन ऑफ अमोनिया, तर ते या ठिकाणी काय एक्सिट करतील? अमोनियाच्या फॉर्म मध्ये नायट्रोजनस वेस्ट या ठिकाणी त्यांच्या शरीराच्या बाहेर फेकून देतील. आणि मग आपण बघितलं होतं अमनोटेलिझम त्याचे एक्झाम्पल कोणाकोणामध्ये सापडेल आपल्याला. अमनोटेलिझम ऍक्वॅटिक इनव्हर्टिब्रेट्स, जे पाण्यामध्ये राहतात आणि लहान अॅनिमल ऍक्वॅटिक इनव्हर्टिब्रेट्स. नंतर बोनीफिश आणि नंतर लार्वल एम्फिबियल. बरोबर. जे लार्वा स्टेज, जे बच्चे आहेत एम्फिबियन्सचे लार्वा स्टेज आहेत, तर ते पण काय एक्सिट करतील? दे आर ऑल्सो गोइंग टू एक्सिट हिअर. वी कॅन से व्हॉट दॅट इज अमोनिया. एवढं क्लिअर झालं तुम्हाला? ज्यांना एक्सिडरी सिस्टीम नाहीये, जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, तर ते पण काय एक्सिट करतील? दॅट इज अमोनिया. सो ज्यांच्यामध्ये एक्सिडरी सिस्टीम नाहीये, ज्यांच्याकडे भरपूर वॉटर आहे, जे पाण्यात राहतात, लहान अॅनिमल आहेत, ते सगळेचे सगळे काय एक्सिट करणार आहे? अमोनिया. आपण पुढे कंटिन्यू केलं होतं. अमनोडेलिक अॅनिमल्स एक्सिट अमोनिया थ्रू देअर जनरल बॉडी सरफेस. तर त्यांच्यामध्ये एक्सिडरी सरफेस नसेल तर, किंवा गिल्स पाण्यामध्ये राहत असतील, बोनी फिशेस असतील तर, आणि मग या ठिकाणी जर अँफिबियन आहे तर वाया किडनीद्वारे ते काय करतील? या ठिकाणी रिमूव्ह करतील. आता आपण नेक्स्ट टॉपिक बघतो, युरियोटलिझम. नाव हिअर वी आर गोइंग टू टॉक अबाउट युरियोटलिझम. याच्यावर क्वेश्चन विचारलेत भरपूर नेटमध्ये, त्याच्यामुळे युरियोटलिझम परत एकदा ऐका. Elimination of nitrogenous waste in the form of urea. It is what called as what? Ureotelism. युरियाचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय? मी तुम्हाला काल एक्सप्लेन केला होता, युरिया कसा बनतो. बरोबर. तर आपण या ठिकाणी काय घेतलं? 2 मॉलिक्यूल घेतले अमोनियाचे, NH3. मग आता आपल्याकडे पाणी नाहीये, टेरेस्ट्रियल अॅनिमल आहे आपण. मग आपण काय करतो? त्याला रिॲक्ट करतो CO2 सोबत. आणि CO2 सोबत रिॲक्ट केल्यानंतर आता काय तयार होईल? NH2, देन COO आणि NH2. मग काय बाहेर पडलं? काय बाहेर पडलं? तर H2O. H2O तयार झालं, H2O बाहेर पडलं. आता हे जे स्ट्रक्चर तयार झालं, याला आपण काय म्हणतो? यस, हिअर इट इज कॉल्ड एज व्हॉट? युरिया. याला आपण काय म्हणणार आहे? युरिया म्हणणार. क्लिअर. सो युरिया बनला म्हणजे काय? रिमूव्ह झालं आपल्या बॉडीमधून अमोनिया जो वेस्ट प्रोडक्ट आहे, आणि CO2 जो पण वेस्ट प्रोडक्ट आहे. सो वेस्ट प्रोडक्ट आहे ते, यांना आपल्याला रिमूव्ह करायचं. म्हणजे युरियोटलिझम मध्ये काय काय रिमूव्ह केलं जातं? अमोनिया आणि कार्बन डायऑक्साईड, CO2 दोन्ही मिळून या ठिकाणी युरिया तयार होतो, आणि मग हा युरिया आपण बाहेर फेकतो शरीराच्या. सो युरिया इज लेस टॉक्सिक ऍज कम्पेअर्ड टू अमोनिया अँड लेस वॉटर सोल्युबल ऍज कम्पेअर्ड टू अमोनिया. सो अमोनियाच्या कंपॅरिझन मध्ये हा लेस टॉक्सिक आहे आणि लेस वॉटर सोल्युबल. हेन्स इट कॅन बी कॉन्सन्ट्रेटेड टू सम एक्सटेंट इन बॉडी. आपल्या बॉडीमध्ये त्याला आपण स्टोअर करू शकतो थोड्या वेळासाठी. अँड ड्यू टू दिस इट रिक्वायर लेस वॉटर फॉर एलिमिनेशन. आणि त्याच्यामुळे त्याला खूप कमी पाणी पाहिजे. बरोबर. एलिमिनेशन साठी. तर आपण या ठिकाणी बघितलं, कम्पेअर्ड टू अमोनिया अबाउट 100 टाइम लेस वॉटर इन ह्युमन and several 100 times less water present in camel and kangaroo. बरोबर आहे ना. आणि त्याच्यामुळे आपण या ठिकाणी म्हणतो त्या युरियोटल. शार्क मध्ये, सर शार्क तर कुठे राहतो? समुद्रात, त्याच्याकडे तर भरपूर पाणी आहे, पण तसं नाहीये.
त्याला या ठिकाणी आयसोटोनिसिटी मेंटेन करावं लागते. बाहेर सगळं पाणी खारट आहे, तू जर सगळं बाहेर फेकून दिलं पाणी, त्याची आयसोटोनिसिटी या ठिकाणी अफेक्ट करते. आणि त्याच्यामुळे तो पण काय करतो, शार्क पण काय करतो, युरिया एक्सिड करतो. वी आर द ह्युमन बिंग्स, वी आर ऑल्सो एक्सिडिंग युरिया. सो ऍज इट इज लेस टॉक्सिक, हा जो आहे या ठिकाणी लेस टॉक्सिक आहे आणि लेस वॉटर सोल्युबल आहे युरिया एज कम्पेअर टू अमोनिया. Hence, ureodelism is suitable for animal those need conservation of water to some extent. So ज्यांना conservation of water करायचं आहे, म्हणजे सेव्ह करायचं आहे, वॉटर सेव्ह करायचं, पाणी कमी आहे, स्कॅरसिटी आहे, डेफिशियन्सी आहे वॉटरची, तर त्यांच्यामध्ये युरिओटेलिझम होईल. अँड हेन्स इट इज कॉमन इन टेरेस्ट्रियल अॅनिमल ऍज दे हॅव टू कन्झर्व एच. बरोबर. सो टेरेस्ट्रियल अॅनिमल जे जमिनीवर राहतात त्यांना पाणी वाचवायचं आहे, कन्झर्व करायचं आहे, आणि त्याच्यामुळे ते काय एक्सिड करतात पाणी. यस, ureodelism आपण बघतोय, it takes about 50 ml of H2O for removal of 1 gram of ammonia in the urea. तर यस, आपण या ठिकाणी म्हणतोय यस, इट टेक्स अबाउट 50 ml ऑफ H2O, 50 ml वॉटर लागेल आपल्याला रिमूव्हल ऑफ 1 ग्राम ऑफ अमोनिया इन द फॉर्म ऑफ युरिया. 1 ग्राम आपल्याला अमोनिया रिमूव्ह करायचा युरियाच्या फॉर्म मध्ये, तर किती वॉटर लागणार आहे, फक्त 50 ml. म्हणजे 500 ml नाही लागत, 10 पट कमी लागतं, फक्त 50 ml वॉटर. सो आपण एक्झाम्पल बघितले होते काल, मॅमल्स आहे, कार्टिलॅजिनियस स्पीशीज आहे, म्हणजे शार्क आहे, वेल आहे, रेज आहे, किंवा ॲक्वॅटिक रेप्टाइल्स आहे, जे पाण्यात राहणारे रेप्टाइल्स, सरपटणारे प्राणी, अँड मोस्ट ऑफ द अडल्ट अँफिबियन, बरोबर, म्हणजे फ्रॉग. सो दे ऑल हिअर वी कॅन से युरिओटेलिक. तर हे सगळे युरिओटेलिक आहे. एकदा नीट मध्ये विचारलं आहे की मॅन आणि फ्रॉग मध्ये काय कॉमन आहे, व्हॉट इज कॉमन इन मॅन अँड फ्रॉग, सांगता येईल का आन्सर? ह्युमन बिंग आणि फ्रॉग दोघांमध्ये कॉमन काय? कॅन एनीवन टेल मी द आन्सर? They convert ammonia. Both are ureotelic. NEETचा क्वेश्चन आहे. You can solve the NEET. They convert ammonia to urea in liver by operating ornithine cycle. आता हा जो पॉइंट आहे ना, याच्यावर कमीत कमी 5 वेळा क्वेश्चन विचारले NEET मध्ये, की अमोनिया युरिया मध्ये कसा कन्वर्ट होतो. बरोबर. यस, करेक्ट आहे पूर्वा. गुड प्रथमेश. बोथ आर युरिओटेलिक है ना. तर याच्यावर कमीत कमी 5 वेळा क्वेश्चन विचारले की अमोनिया कसा कन्वर्ट होतो युरियामध्ये. सो इट इज द ऑर्निथिन सायकल. बरोबर. ऑर्निथिन सायकल, युरिया सायकल, किंवा त्याला आपण क्रेब आणि हॅन्सलेट सायकल पण म्हणतो. बघा, सो ही जी रिएक्शन मी तुम्हाला दाखवली आहे, या रिएक्शनला आपण काय नाव देऊ, याला आपण म्हणू या ठिकाणी यस युरिया सायकल, किंवा यालाच आपण काय म्हणतो ऑर्निथिन सायकल, किंवा यालाच आपण अजून काय म्हणतो, काय नाव देतो आपण, यस हियर वी कॅन से हॅन्सलेट अँड क्रेब सायकल. असे 3 नाव आहे, आणि एकापेक्षा जास्त नाव असले म्हणजे तो टॉपिक कसा असतो, महत्वाचा. आता याला 3 नावं आहेत, एकापेक्षा जास्त नावं आहेत, म्हणजे याच्यावर कमीत कमी 5 वेळा क्वेश्चन विचारले. नाव युरिओटेलिझम आपण कंटिन्यू करतोय. 3 ATP मॉलिक्यूल आर यूज टू प्रोड्यूस 1 मॉलिक्यूल ऑफ युरिया. तर मी जी तुम्हाला रिएक्शन दाखवली होती, 2 मॉलिक्यूल अमोनियाचे आणि 1 मॉलिक्यूल CO2 चा कंबाइंड होईल आणि 1 मॉलिक्यूल युरिया बनेल. तर याला आपल्याला एनर्जी लागते. अशी एनर्जी अमनोटेलिक मध्ये लागली होती का? नाही, कारण अमनोटेलिक मध्ये आपण या ठिकाणी बनवलं नव्हतं. काय बनवलं नव्हतं? युरिया बनवलाच नव्हता. पण आता इथे युरिया बनवतोय, तर आपल्याला किती ATP लागतील? 3 ATP मॉलिक्यूल्स वी रिक्वायर. तर या ठिकाणी आपल्याला 3 ATP लागतील. शार्क रिटेन मोर युरिया इन देअर बॉडी फ्लुइड. शार्क या ठिकाणी काय करतील? जास्त युरिया रिटेन करतील त्यांच्या बॉडी फ्लुइड मध्ये, टू मेक देअर ब्लड आयसोटोनिक टू द सराउंडिंग मराईन वॉटर. आता बघा, शार्क पाण्यात राहतो, पण तरी सुद्धा तो या ठिकाणी युरिया एक्सिड करतो. त्याचं कारण काय? सो शार्क रिटेन मोर युरिया इन देअर बॉडी फ्लुइड. तर तो युरिया या ठिकाणी काय करेल? साठवून ठेवेल, रिटेन करेल, बरोबर, त्यांच्या बॉडीमध्ये, ब्लडमध्ये, टू मेक देअर ब्लड आयसोटोनिक टू सराउंडिंग मराईन वॉटर. कारण तो समुद्रात राहतो ना, समुद्रातलं पाणी खारट असतं, त्याच्यामध्ये या ठिकाणी काय, बरोबर, साल्ट आहे, तर मग त्याच्या ब्लड मध्ये पण त्याला या ठिकाणी सॉलिड पार्ट ठेवावे लागतील, तेव्हाच आयसोटोनिसिटी मेंटेन होईल. आयसोटोनिसिटी म्हणजे सेम कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट, बरोबर, इन सोल्युशन. तर बाहेरच्या या ठिकाणी आपण बघतोय की जे समुद्र आहे, समुद्रामध्ये जे सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते जास्त आहे, आणि त्याच्यामुळे आपण बघतोय की त्याच्या ब्लड मध्ये पण त्याला सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त करावं लागेल. मग तो अमोनिया नाही ठेवू शकत. अमोनिया ठेवला तर प्रॉब्लेम काय होईल? इट इज मोर टॉक्सिक. मग तो अमोनिया नाही ठेवू शकत. मग त्याच्याऐवजी तो काय करतो? तो या ठिकाणी युरियामध्ये कन्वर्ट करतो, आणि दॅट कॅन रिटेन टू मेंटेन द आयसोटोनिसिटी. आणि म्हणून तो जरी पाण्यामध्ये राहतोय तरी सुद्धा तो काय करतो? या ठिकाणी युरिया एक्सिड करतो. दिस हेल्प देम टू प्रिव्हेंट द पॉसिबल लॉस ऑफ वॉटर बाय एक्झोऑस्मोसिस. आणि त्याच्यामुळे एक्झोऑस्मोसिस होत नाही, पाणी त्याच्या शरीरातून बाहेर पडत नाही, ब्लड त्याच्या शरीरातून बाहेर पडत नाही. अदरवाईज त्याने जर युरिया नसतं एक्सिड केलं तर मग प्रॉब्लेम झाला असता. बघा, हे नीटचे क्वेश्चन विचारले. नीट 2012 मध्ये याच्यावर क्वेश्चन विचारला, विच वन ऑफ द कॅरेक्टरिस्टिक इन कॉमन बोथ इन ह्युमन अँड इन अडल्ट फ्रॉग. तर सिमिलॅरिटी काय, कॉमन कॅरेक्टरिस्टिक काय, तुम्ही आता त्याचा आन्सर सांगितलं मला, बरोबर. तर त्यांच्यामध्ये कॉमन आहे या ठिकाणी, बरोबर,
डी आन्सर येईल याचं, ए नाही येणार साक्षी, याचा आन्सर डी येईल. युरिओटेलिक मोड ऑफ एक्सक्रीशन, म्हणजे फ्रॉग पण युरिओटेलिक आहे आणि ॲनिमल पण, ह्युमन बिंग पण युरिओटेलिक आहे. हे नीटचा क्वेश्चन आहे, बरोबर. इन ऑर्निथिन सायकल विच ऑफ द फॉलोइंग वेस्ट आर रिमूव्ड फ्रॉम द ब्लड, हा पण नीटचा क्वेश्चन आहे, 2005 मध्ये नीट मध्ये विचारलाय. दॅट क्वेश्चन इज गेट आस्क इन नीट एक्झाम 2005 मध्ये. सांगा बरं आन्सर, कॅन यू गेस, सगळ्यांनी गेस करायचं, चला कॅन यू गेस द आन्सर. निकिताचा आन्सर आलाय मला, अजून ओके, कोण ए म्हणतंय, कोण बी म्हणतंय, कोण सी म्हणतंय. सो यस पूर्वा, यू आर करेक्ट. मेनली या ठिकाणी ते काय रिमूव्ह करतील, CO2 अँड देन अमोनिया, बरोबर है ना. सो ज्यांनी प्रणव यू आर करेक्ट, ज्यांनी सी आन्सर दिलाय. मी तुम्हाला आधीच सांगितलं युरिया कसा बनतो. सो युरिया बनतो अमोनिया आणि CO2 द्वारे. सो ते काय रिमूव्ह करतात, अमोनिया रिमूव्ह करतात आणि CO2 रिमूव्ह करतात. बघा नीटचा क्वेश्चन आहे, अवघड आहे का नीट, काहीच अवघड नाही. त्याचा आन्सर काय, सी, 2005 ला विचारलाय क्वेश्चन. कन्व्हर्शन ऑफ अमोनिया टू युरिया इज डन बाय, सांगा आन्सर. चला साक्षीचा आन्सर आलं, विशालचा आन्सर आलं, ऍप्रिसिएट. आज आपण टाइम चेंज केला होता तरी म्हणजे तुम्ही मला दाखवतायत की तुमचं डेडिकेशन आहे. सर तुम्ही टाइम चेंज केला तरी पण आम्ही प्रेझेंट आहे, सो गुड. असं डेडिकेशन जर तुमचं असलं तर तुम्हाला कोणी रोखू शकणार नाही. करेक्ट आहे, द आन्सर इज ए, ऑर्निथिन सायकल. प्रथमेश, प्रणव, ऋषिकेश, ऍप्रिसिएट. द आन्सर इज ऑर्निथिन सायकल. इन युरिओ, बघा किती क्वेश्चन विचारले या कन्सेप्टवर. इन युरिओटेलिक अॅनिमल युरिया इज फॉर्म बाय, अगेन सेम आन्सर इज देअर. युरिओटेलिक अॅनिमल मध्ये युरिया कोणत्या प्रोसिजरद्वारे फॉर्म होतो, तर आन्सर काय लिहायचं, नाही क्रेप्स नाही येणार, क्रेप्स आणि हॅन्सलेट थोडी म्हटलंय तिथे. सो आन्सर इज सी, यू आर गेट कन्फ्युज. बघा कन्फ्युज करण्यासाठी क्रेप सायकल म्हटलं तुम्हाला, क्रेप सायकल वेगळी, क्रेप्स आणि हॅन्सलेट सायकल वेगळी. क्रेप्स आणि हॅन्सलेट असतं तर मग आपण हे गेलो असतो, पण तसं आहे का नाही, म्हणून करेक्ट आन्सर इज सी, ऑर्निथिन सायकल. द ऑर्निथिन सायकल रिमूव्ह टू वेस्ट प्रोडक्ट फ्रॉम द ब्लड इन लिव्हर. दिस प्रोडक्ट आर, कोणते दोन प्रोडक्ट आहे जे ऑर्निथिन सायकल मध्ये रिमूव्ह होतात, 1996 ला विचारला. यस, क्रेप्स आणि हॅन्सलेट सोबत पाहिजे तरच ते आन्सर करेक्ट आहे. फक्त क्रेप सायकल म्हणजे वेगळी, ती रेस्पिरेशनची सायकल. तर अगेन हिअर वी कॅन से पूर्वा, प्रणव, सर्वज्ञ करेक्ट आहे. विवेक करेक्ट. ए नाही येणार रे, CO2 आणि युरिया नाही रिमूव्ह करत, तुम्ही अजून कन्फ्युज करता. CO2 आणि अमोनिया, सी आन्सर इज देअर. 2 वेळा विचारलाय असाच्या असा क्वेश्चन नीटला. कोण म्हणतं नीट मध्ये क्वेश्चन रिपीट होत नाही, होऊ शकतात. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स या ठिकाणी रिपीट होऊ शकतात, त्याच्यामुळे इम्पॉर्टंट टॉपिक्सवर फोकस करायचं. सो करेक्ट आन्सर इज CO2 अँड अमोनिया, बोथ आर कंबाइंड टू फॉर्म द युरिया. ठीक आहे. तिसरी टाईप आपण बघतोय आता, युरिकोटलिझम. सो युरिकोटलिझम आपण तिसरी टाईप बघतोय. अँड व्हेन वी टॉक अबाउट युरिकोटलिझम, आता याचा फॉर्म्युला अंडरस्टँड करून घ्या, सायकल अंडरस्टँड करून घ्या, कसं बनतं युरिक ऍसिड. आता युरिया पुढे कशामध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला, ऑर्निथिन सायकल नंतर अजून एक सायकल करावी लागेल. युरिया आपल्याला कन्वर्ट करायचं युरिक ऍसिड मध्ये. सगळ्यांमध्ये नाही होते हे, फक्त कोणामध्ये होतं, स्पेसिफिक अॅनिमल्स, आपण बघू त्यांचे एक्झाम्पल, बट दे आर एव्स. So elimination of nitrogenous waste in the form of uric acid is called as what, युरिकोटलिझम. आता युरिओ वेगळा, युरिको वेगळा. युरिओ म्हणजे युरिया ऍसिड होईल, आणि युरिको म्हणजे काय ऍसिड होईल, युरिक ऍसिड. नाव सारखं आहे, कन्फ्युज करू नका. सो युरिकोटलिझम म्हणजे दे आर गोइंग टू एक्सिड युरिक ऍसिड, अँड युरिक ऍसिड इज लिस्ट टॉक्सिक. हा टॉक्सिक नाहीच आहे, नो टॉक्सिक किंवा लिस्ट टॉक्सिक, कमी टॉक्सिक आहे एकदम. सगळ्यात जास्त टॉक्सिक अमोनिया, नंतर युरिया, नंतर युरिक ऍसिड. मी तुम्हाला काल सांगितलं होतं टॉक्सिसिटी, अमोनिया सगळ्यात जास्त टॉक्सिक आहे, नंतर युरिया, आणि अजिबात टॉक्सिक नाहीये कोण, युरिक ऍसिड. समजतंय सगळ्यांना. मोबाईल जरा हॉरिझॉन्टली पकडत चला. आता उद्यापासून अटेंडन्स तुमची स्टार्ट होते 1 तारखेपासून. आणि आज काय करा, मला जे क्लास अटेंड करतात ना, तुम्ही मला मेसेज करा. माझा नंबर तुम्हाला पाहिजे असेल तर मी इथे देतो, तुमचं नाव मला मेसेज करा. सो काय करतो मी, बाकीच्यांना रिमूव्ह करतो ग्रुपमधून. सो दिस इज माय रोल नंबर, सॉरी, दिस इज माय मोबाईल नंबर 9423448970. तर सेव्ह करा हा नंबर. आणि याच्यावर मला क्लास झाल्यानंतर जे जे क्लास अटेंड करतात त्यांनी या ठिकाणी मेसेज करा, म्हणजे त्यांनाच ठेवतो. बाकीच्यांना कशाला ठेवायचं ना, दे आर नॉट सिरियस. असे मुलं नकोय आपल्याला वेस्ट, कारण एक्सट्रिशन काय म्हणतो की जे वेस्ट आहे त्यांना बाहेर फेका. सो आपण फॉलो करू एक्सट्रिशनचा रूल, जे वेस्ट आहे त्यांना ग्रुपमधून बाहेर फेकून देऊ. सो तुम्हाला काय करायचंय, या नंबर सेव्ह करून घ्यायचंय. माझं नाव नवाल सर, मी इंट्रोडक्शन तुम्हाला दिलेलं आहे. दिस इज माय सेल नंबर.
आणि मग हा सेव्ह करून घ्या, मला मेसेज करा व्हॉट्सअपवर तुमच्या नावासोबत, सर माय नेम इज दिस, बरोबर, असं फ्रॉम 11th ग्रुप, बरोबर. एवढा मला मेसेज करा, तुम्हाला ठेवतो मी ग्रुपमध्ये, बाकीच्यांना रिमूव्ह करतो, कारण आपल्या ग्रुपमध्ये जवळजवळ 100 जण आहेत, पण क्लासला फक्त 20 जण येतात आज, है ना. So here we are going to talk about what, hence it can be written in the body for some time in concentrated form. So uric acid आपण या ठिकाणी काय करू शकतो, रिटेन करू शकतो आपल्या बॉडी. So it can be retained, बरोबर, इन कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म. सो कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये आपण त्याला साठवू शकतो. इट इज लिस्ट सोल्युबल इन वॉटर, आणि हा सगळ्यात कमी सोल्युबिलिटी आहे. सो सोल्युबिलिटीचा सुद्धा या ठिकाणी सेम पॅटर्न आहे जसा टॉक्सिसिटीचा होता. अमोनिया सगळ्यात जास्त सोल्युबल आहे, युरिया मीडियम सोल्युबल आहे, आणि युरिक ऍसिड लिस्ट सोल्युबल आहे, हा सगळ्यात कमी सोल्युबल. युरिकोटोलिझम आपण कंटिन्यू करतोय. यस, हेन्स मिनिमम अबाउट 5 to 10 ml फॉर 1 gram ऑर नो नीड ऑफ वॉटर फॉर इट्स एलिमिनेशन. तर याला पाणी अजिबात लागत नाही. सो ज्यांच्याकडे पाणी खूप कमी आहे असे अॅनिमल्स, है ना, खूप कमी लागेल, बरोबर, एक लागणार नाही, किंवा जास्तीत जास्त 5 ते 10 ml, 10 ml मॅक्स टू मॅक्स, बरोबर. सो फक्त 10 ml या ठिकाणी काय लागेल, वॉटर लागेल त्यांना, बाकी वॉटरच लागणार नाही. हेन्स अॅनिमल दोज नीड टू कन्झर्व मोर वॉटर फॉलो युरिकोटोलिझम, बरोबर. सो या ठिकाणी आपण बघतोय अॅनिमल दोज नीड टू बी कन्झर्व मोर वॉटर, ज्यांना या ठिकाणी, बरोबर, असे जे अॅनिमल्स आहेत त्यांना या ठिकाणी वॉटर कन्झर्व करायचंय, वॉटर कन्झर्व करायचंय. सो दे शुड कोट फॉलो युरिकोटोलिझम, त्यांनी युरिकोटोलिझम फॉलो केलं पाहिजे, ते युरिकोटोलिझम फॉलो करतात. अमोनिया इज कन्वर्टेड टू युरिक ऍसिड बाय आयनोसिनिक ऍसिड पाथवे. सो नाउ आय एम गोइंग टू गिव्ह हिअर वी कॅन से हार्ट्स, 3 हार्ट्स टू दिस वर्ड. या वर्डला मी आता 3 हार्ट देतोय, कारण this word is very very important. So yes, this is first, this is second, and this is third. 3 हार्ट दिले मी कोणत्या वर्डला, आयनोसिनिक ऍसिड पाथवे. सो विच टर्म इट इज आयनोसिनिक, चौथा हार्ट आला का, ठीक आहे. सो कोणता वर्ड होता हा, दिस वर्ड इज आयनोसिनिक या ठिकाणी पाथवे. सो आयनोसिनिक पाथवे म्हणजे काय, अमोनिया कन्वर्ट होतोय, आता कशामध्ये कन्वर्ट होतोय, युरिक ऍसिड. सो व्हेन अमोनिया इट इज गेट कन्वर्टेड इनटू युरिक ऍसिड, जो पाथवे आहे तसं आपण बघितलं ऑर्निथिन पाथवे. ऑर्निथिन पाथवे मध्ये अमोनिया कशामध्ये कन्वर्ट झाला होता, युरियामध्ये, पण आता अमोनिया कशामध्ये कन्वर्ट होतो, युरिक ऍसिड मध्ये. तर त्याचं नाव काय, आयनोसिनिक ऍसिड पाथ. हा पाठ करायचा. आपण एक्झाम्पल बघू आता, बर्ड्स. जेवढे पण बर्ड्स आहेत ते सगळे युरिकोटलिक आहे. इन्सेक्ट, काही इन्सेक्ट काय युरियोटनिक आहे, युरिकोटलिक आहे. मेनी रेप्टाइल्स, सरपटणारे, बरोबर, टेरेस्ट्रियल स्नेक. ऍक्वेटिक रेप्टाइल्स कसे होते, युरियोटलिक, पण आता टेरेस्ट्रियल रेप्टाइल्स कसे आहेत, युरिकोटलिक. समजतंय का. लँड स्नेल, स्नेल नाहीये नाव, काय स्नेल, स्नेल म्हणजे गोगलगाय. स्नेल म्हणजे काय म्हणतो आपण, गोगलगाय. सो गोगलगाय पण काय करते, युरिक ऍसिड बाहेर फेकते, ते आर युरिकोटलिक. मग युरिकोटलिकचे एक्झाम्पल कोणते बघा, बर्ड्स आहे, इन्सेक्ट आहे, आणि आपण या ठिकाणी बघतो रेप्टाइल्स आहे, स्नेल्स आहे. तर ते सगळे काय युरिकोटलिक आहे, बिकॉज दे नीड टू कन्झर्व द वॉटर, आणि त्यांना या ठिकाणी पाणी खूप कमी त्यांच्याकडे, आणि त्याच्यामुळे ते कन्झर्व करतात वॉटर. हावेवर दे हॅव टू स्पेंड मोर एनर्जी, पण त्यांना जास्त एनर्जी लागेल, कारण अमोनिया पहिले कन्वर्ट करायचा युरियामध्ये आणि युरिक ऍसिड मध्ये, नंतर पुढे कन्वर्ट करायचं. सो आपल्याला बघितलं होतं 1 ग्राम अमोनिया आपण युरियामध्ये कन्वर्ट केला होता, किती एनर्जी लागली होती आपल्याला, 3 ATP. पण आता यांना युरिया पुढे कन्वर्ट करायचा युरिक ऍसिड मध्ये, म्हणजे अजून 3 ATP लागतील. सो टोटल 6 ATP आर रिक्वायर्ड, आणि त्याच्यामुळे यांना जास्त एनर्जी लागते. क्लिअर. बघा यांच्यावर काय क्वेश्चन विचारले, 2 एक्झाम्पल्स इन विच द नायट्रोजनस वेस्ट आर एक्सट्रॅक्टेड फ्रॉम द बॉडी इन द फॉर्म ऑफ युरिक ऍसिड. युरिक ऍसिड या ठिकाणी एक्सट्रॅक्ट करतात असे अॅनिमल्स कोणते, त्यांचे एक्झाम्पल्स तुम्हाला विचारले 1994 ला. कॅन यू गेस द आन्सर. तर मग आता बघतोय आपण, मॅमल्स तर येणार नाही, मॅमल्स काय युरियोटलिक. बोनी फिश पण येणार नाही, बोनी फिश काय युरियोटलिक. फ्रॉग पण येणार नाही, तो पण काय युरियोटलिक. तर आन्सर ऑब्विसली काय होणार याचं, ए. करेक्ट आन्सर इज ए. म्हणजे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर हा एक पॅटर्न आहे, जे आन्सर येणार नाही ना ते बाहेर फेकायचे. मग डी येऊ शकत नाही, सी येऊ शकत नाही, बी येऊ शकत नाही, मग ए आन्सर. दॅट इज द बेस्ट वे टू सॉल्व्ह द एमसी. यूज युअर ब्रेन पॉवर, तुमची ब्रेन पॉवर यूज करा असं म्हटलंय इथे, बरोबर. ज्यांना ज्यांना आहे ब्रेन पॉवर त्यांनी यूज करा. कशासाठी यूज करायची सर, वाय अमोनिया इज हायली टॉक्सिक. अमोनिया हायली टॉक्सिक काय, कोण सांगेल मला आन्सर. यू कॅन अनम्यूट, यू कॅन टेल मी. वाय अमोनिया इज हायली टॉक्सिक. हायली टॉक्सिक काय, it increase the
pH in our body Exactly. damage the plasma membrane Exactly. and unbalance the enzyme. Yes, Rushikesh, very well said. Appreciate. बरोबर, ऋषिकेशने खूप छान आन्सर दिलाय. क्लॅप फॉर युअर आन्सर. अप्रिशिएट. विशाल, अप्रिशिएट. शिवम, तुम्ही पण या ठिकाणी करेक्ट आन्सर दिलाय. बरोबर, आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं की यस, जो अमोनिया इट इज बेसिक इन नेचर अँड इट विल डिस्टर्ब द पीएच ऑफ द बॉडी. आणि त्याच्यामुळे स्लाइटली इन्क्रीज जरी झाला पीएच मध्ये तर काय होतं, एन्झाइम्स काम करत नाही आपले. एन्झाइम्स कॅटलाइज रिएक्शन्स इन बॉडी दे आर गेट डिस्टर्ब अँड देन प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑल्सो बिकम अनस्टेबल. आणि या गोष्टींमुळे पीएच ला तो अफेक्ट करत असल्यामुळे युरिया कसा आहे, इट इज या ठिकाणी टॉक्सिक. ऑलवेज रिमेंबर, नेहमी ध्यानात ठेवा, कधीच विसरायचं नाही. तुमचं टेक्स्टबुक सांगतंय. एक अजून पॉइंट आहे महत्वाचा. येस, अमोनिया टू युरिक ऍसिड रिएक्शन विचारतोय विवेक पाटील. सिंपल आहे विवेक, की आपण काय म्हटलं, अमोनिया कशामध्ये कन्वर्ट झालं. तुम्हाला पूर्ण रिएक्शन सायकल नाहीये, पाथवे नाहीये, तुम्हाला एवढं ध्यानात ठेवायचं. अमोनिया कन्वर्ट होतो युरिक ऍसिड मध्ये आणि याला आपण या ठिकाणी काय नाव देतो, जी पाथवे, फक्त त्याचं नाव आहे तुम्हाला, हे बाकी काहीच विचारत नाही तुम्हाला. हे नाव जरी ध्यानात राहिलं तुम्हाला तरी इनफ आहे. आयनोसेनिक पाथवे, याला आपण काय म्हणतो, आयनोसेनिक पाथवे, ट्रिपल स्टार. एवढं ध्यानात ठेवा. दॅट इज इनफ, मोर देन इनफ. एवढं जरी तुमच्या ध्यानात राहिलं तरी ते खूप जास्त इनफ आहे. इट इज आयनोसेनिक पाथवे. बरं, ऑलवेज रिमेंबर, तुमच्या स्टेट बोर्डचं टेक्स्टबुक सांगताय की नेहमी ध्यानात ठेवा. काय ध्यानात ठेवा, अॅनिमल्स लाईक स्पायडर. स्पायडर म्हणजे मकडी. स्कॉर्पियन, स्कॉर्पियन म्हणजे काय, बिच्छू. अँड पेंग्विन, पेंग्विन तुम्हाला माहिती आहे कुठे असतो, बर्फाळ प्रदेशात. पेंग्विन पिक्चर तुम्ही बघितला असेल. सो पेंग्विन आहे, स्पायडर आहे, स्कॉर्पियन्स आहे, ते एक्सक्रीट ग्वानिन. तर ते आता हे जे 3 अॅनिमल आहे ना, तर ते अमोनिया पण एक्सक्रीट करत नाही, युरिया पण एक्सक्रीट करत नाही, युरिक ऍसिड पण एक्सक्रीट करत नाही. तर त्याच्याऐवजी ते काय एक्सक्रीट करतात, दे आर गोइंग टू एक्सक्रीट ग्वानिन. एक मिनिट. म्यूट करतोय तुम्हाला, एक मिनिट. विशाल म्हणतोय सर, ग्वानिन आरएनए मध्ये असतो ना, डीएनए मध्ये. यस. सो न्यूक्लिक ऍसिड, बेसिकली ग्वानिन या ठिकाणी कशाचा प्रोडक्ट आहे, न्यूक्लिक ऍसिडचा. न्यूक्लिक ऍसिड या ठिकाणी त्यांचं फूड आहे बेसिकली. आणि न्यूक्लिक ऍसिडला ते ब्रेक करतात आणि न्यूक्लिक ऍसिडला ब्रेक केल्यामुळे दे आर गोइंग टू प्रोड्यूस द ग्वानिन. येतोय माझा आवाज? थोडंसं म्यूट वर टाकलं होतं मला. तर प्रॉब्लेम काय की आपल्या फूड मध्ये प्रोटीन जास्त असतं आणि प्रोटीन जास्त असल्यामुळे आपण काय करतो, या ठिकाणी अमायनो ऍसिड या ठिकाणी कन्वर्ट करतो अमोनिया, युरिया, युरिक ऍसिड मध्ये, मोस्ट ऑफ द अॅनिमल. पण हे जे 3 अॅनिमल आहेत ना, तर यांच्यामध्ये दे कांट स्टोअर द न्यूक्लिक ऍसिड आणि त्याच्यामुळे न्यूक्लिक ऍसिड त्यांचं जे एक्सेस आहे ते ब्रेक होतं. आणि कशामध्ये ब्रेक होतं, ग्वानिन मध्ये. सो दे आर नॉट अम्नोटेलिक, दे आर नॉट युरिओटेलिक, दे आर नॉट युरिकोटेलिक, दे आर गॉनोटेलिक. तर त्यांना आपण या ठिकाणी काय म्हणतो, गॉनोटेलिक अॅनिमल आहेत. तर याच्यावर पण क्वेश्चन विचारलेले आहेत, गॉनोटेलिक अॅनिमल कोणते. तर स्पायडर, स्कॉर्पियन आणि पेंग्विन, हे 3 अॅनिमल अम्नोटेलिक पण नाहीये, युरिओटेलिक पण नाहीये, युरिकोटेलिक पण नाहीये. सो दे आर गॉनोटेलिक, गॉनोटेलिझम शो करतात गॉनोटेलिक अॅनिमल. नंतर अजून एक क्वेश्चन विचारला आहे तुम्हाला, फाइंड आउट, शोधून काढा म्हटलंय. यू विल स्टडी अबाउट द टाइप ऑफ आर्थरायटिस. आता बायोलॉजी जर तुम्हाला अंडरस्टँड करायचं असेल ना, तर ब्रेक द वर्ड्स ब्रेक करत चला. हा जेव्हा आपण वर्ड येतो ना, ITIS, इटिस, इटिस म्हणजे इन्फ्लॅमेशन. इटिस म्हणजे काय, इन्फ्लॅमेशन. आणि अर्थ हा जो वर्ड आहे ना, याचा मिनिंग काय, जॉईंट. म्हणजे आता आर्थरायटिस म्हणजे काय, इन्फ्लॅमेशन ऑफ जॉईंट. एवढं ध्यानात ठेवायचं.
यस, फक्त 3च अॅनिमल असे आहेत जे गॉनोडेलिक आहे, बरोबर. हे 3 अॅनिमलच फक्त गॉनोडेलिक आहेत. स्पायडर आहे, स्कॉर्पियन आहे आणि पेंग्विन. आता तुम्हाला एक शब्द आहे कोणता, अर्थरायटिस. अर्थरायटिस म्हणजे काय मिनिंग सांगितलं मी तुम्हाला, तर याचा मिनिंग सांगितलं मी तुम्हाला. यस, हिअर वी कॅन से इन्फ्लॅमेशन ऑफ जॉइंट्स. इन्फ्लॅमेशन ऑफ जॉइंट्स. तर हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. यू विल स्टडी अबाउट टाइप ऑफ अर्थरायटिस. आपला चॅप्टर आहे पुढे बोन्सचा, त्याच्यामध्ये तुम्ही स्टडी कराल. जॉइंट्सचं इन्फ्लॅमेशन होईल, विच इज कॉल्ड एज गाउटी अर्थरायटिस. हा एक प्रकार आहे अर्थरायटिसचा, बरोबर. जे इन्फ्लॅमेशन होईल त्याचे भरपूर प्रकार असतात. रिमॅटॉइड अर्थरायटिस, ऑस्टिओ अर्थरायटिस, गाउटी अर्थरायटिस. आपण गाउटी अर्थरायटिस बद्दल बोलतो. इट इज कॉज ड्यू टू द अक्युमुलेशन ऑफ युरिक ऍसिड इन जॉइंट. तर हा का होतो, तर युरिक ऍसिड जो आहे ना, आता ह्युमन्स मध्ये ऍक्च्युली काय तयार होतं, ह्युमन्स मध्ये या ठिकाणी युरिया तयार होतो, पण कधी कधी डिफेक्टिव्ह मेटाबॉलिझम मुळे काही प्रमाणात युरिक ऍसिड पण तयार होतो ह्युमन्स मध्ये, जे व्हायला नको, पण डिफेक्टिव्ह मेटाबॉलिझम मुळे होऊ शकतं. आयनोसिनिक पाथवे झाला तर मग होऊ शकतं, युरिक ऍसिड तयार होऊ शकतं. आणि मग हा जो युरिक ऍसिड आहे तो डिपॉझिट होत चालतो कुठे, जॉइंट्स मध्ये, अक्युमुलेट होत चालतो कुठे, जॉइंट्स मध्ये. वेअर डज युरिक ऍसिड कम्स फ्रॉम इन केस ऑफ युरिओडेलिक ह्युमन बिंग. आता ह्युमन बिंग तर युरिओडेलिक आहे, मग हा युरिक ऍसिड कुठून येतो, बरोबर. तर हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे, पण मी तुमचं काम सोपं करून दिलंय. आणि हा एक इमेज दाखवली तुम्हाला. दिस इज द इमेज फॉर व्हॉट, गाउटी अर्थरायटिस. ही इमेज कशाची आहे, गाउटी अर्थरायटिस. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता असे क्रिस्टल्स जमा झालेले आहेत, आणि हे क्रिस्टल्स कोणाचे, युरिक ऍसिडचे. हा डिसीज आहे. सो युरिक ऍसिड इज प्रोड्यूस ऍज अ वेस्ट प्रोडक्ट ड्युरिंग नॉर्मल ब्रेकडाऊन ऑफ न्यूक्लिक ऍसिड. तर आपल्यामध्ये सुद्धा प्युरिन्स आहे, प्युरिन्स, न्यूक्लिक ऍसिड, बरोबर. प्युरिन्स कुठे असतो, आपल्या डीएनए मध्ये, आरएनए मध्ये. तर यांचं जेव्हा ब्रेकडाऊन होईल ना, तेव्हा आपल्या शरीरात काय तयार होतं, युरिक ऍसिड. आणि आता जर एक्सेस युरिक ऍसिड असेल तर दॅट विल गेट डिपॉझिटेड इन टू अवर जॉइंट्स, अँड देन दॅट डिसीज हिअर इट इज कॉल्ड एज व्हॉट, गाउटी अर्थरायटिस. तर त्या डिसीजला आपण या ठिकाणी काय म्हणतो, त्या डिसीजला आपण म्हणणार आहे गाउटी अर्थरायटिस. Snakes as well as cockroach are also referred to as gonodelic animal. Okay, that is additional one. प्रथमेश additional information देतोय की कॉकरोच सुद्धा गॉनोडेलिक आहे आणि स्नेक सुद्धा गॉनोडेलिक आहे. मग 3 पहिले ध्यानात ठेवा. आणि ऍडिशनली या ठिकाणी प्रथमेशने सांगितलंय, ऍडिशनल इन्फॉर्मेशन इज देअर, दॅट इज स्नेक्स. गुड. अँड देन हिअर वी कॅन से कॉकरोच. तर हे 2 अॅनिमल पण अजून आहेत लिस्ट मध्ये इन्क्लूड. आपल्या 5 अॅनिमल असे झाले. स्नेक्स पण रेप्टाइल्स आहे. स्नेक्स गॉनोडेलिक नाही येणार सगळे, काही पर्टिक्युलर असतील तर आय डोंट नो, पण पर्टिक्युलरली जर ते टेरेस्ट्रियल रेप्टाइल्स आहेत सो दे आर युरिकोडेलिक. मी एकदा कन्फर्म करून सांगतो तुम्हाला, लिस्ट अजून काय गॉनोडेलिकची कन्फर्म करून सांगतो. स्नेक्स सगळे नाही येणार. कॉकरोचचं पण मी तुम्हाला कन्फर्म करून सांगतो. इफ युरिक ऍसिड इज प्रोड्यूस इन एक्सेस, इट इज अक्युमुलेटेड इन जॉइंट्स. आता इथे गाउटी अर्थरायटिस समजून घ्या. गाउटी अर्थरायटिस म्हणजे काय, तर युरिक ऍसिड आपल्या बॉडीमध्ये तयार होतो डिफेक्टिव्ह मेटाबॉलिझममुळे, आणि तो जॉइंट्स मध्ये डिपॉझिटेड होत चालतो, आणि त्याच्यामुळे भरपूर पेन होईल, सिव्हिअर पेन इज देअर, अँड दॅट डिसीज हिअर इट इज कॉल्ड एज व्हॉट, गाउटी अर्थरायटिस. क्लिअर. आता एक चार्ट तुम्हाला दिलेला आहे, ऑब्झर्व आणि डिस्कस. आपण ऑब्झर्व करून घेऊ आणि डिस्कस आता उद्याच्या लेक्चर मध्ये करू, कारण आपल्याला होत पण घ्यायची आहे. So these are the blood reports of patient undergoing investigation for kidney function. So kidney functions इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी आपण त्याचे ब्लड चेक केलेलं आहे. व्हॉट इज क्रिएटिनिन, आणि याच्यामध्ये तुम्हाला विचारलंय क्रिएटिनिन. सो क्रिएटिनिन काय आहे, तर क्रिएटिनिन मार्कर आहे. क्रिएटिनिन विषय उद्याच्या लेक्चर मध्ये तुम्हाला समजेल. सो इट इज किडनी फंक्शन मार्कर आहे. किडनी फंक्शन टेस्ट मध्ये आपण काय चेक करतो, क्रिएटिनिन. जर क्रिएटिनिनची लेवल वाढली आपल्या रक्तामध्ये म्हणजे आपली किडनी खराब झाली. इट इज व्हेरी क्लिअर. व्हॉट यू ऑब्झर्वेशन अँड ओपिनियन अबाउट द फाइंडिंग्स. सो आता 2 चार्ट दिले, रिपोर्ट ए आणि रिपोर्ट बी. आपण डिटेल मध्ये बघू. वाय इट इज यूज ॲज इंडेक्स ऑफ किडनी फंक्शन, आणि क्रिएटिनिनला आपण इंडेक्स ऑफ किडनी फंक्शन म्हणून काय यूज करतो. तर ठीक आहे, एवढी तरी इन्फॉर्मेशन आहे. इथे एक्झामिनेशन आहे. क्रिएटिनिन आपण चेक केलं त्याच्या ब्लडमध्ये त्या पेशंटच्या, आणि मग त्याच्या चेक केल्यानंतर क्रिएटिनिन किती झालं, 1.9. नॉर्मल रेंज किती, 1.4 पर्यंत मेलमध्ये, आणि फिमेलमध्ये किती, 1.2 पर्यंत. पण त्याच्या शरीरामध्ये आता नॉर्मल रेंज पेक्षा जास्त आहे, एक्सेस आहे, आणि एक्सेस असल्यामुळे आपण काय म्हणतोय 1.92. सो दॅट इज मोर, बरोबर, मोर क्रिएटिनिन आहे. आणि मग आता हा मोर क्रिएटिनिन आहे म्हणजे त्याची किडनी खराब झाली. मग असं का आपण म्हणतो, कारण यस, जेवढं क्रिएटिनिन तयार होईल तेवढं क्रिएटिनिन आपलं किडनी काय करते, बाहेर फेकते. आता जेवढं तयार होईल तेवढं बाहेर फेकते, त्याच्यामुळे रेंज नेहमी नॉर्मल असते. आता एक्सेस झाली म्हणजे किडनीने क्रिएटिनिनला बाहेर फेकलं नाही. आणि किडनीने का फेकलं नाही, कारण किडनी खराब झाली, किडनी फेल्युअर. सो किडनी कोणाची काम करते की नाही करत, पण ब्लड टेस्ट करायचं, ब्लड मध्ये क्रिएटिनिन बघायचं. क्रिएटिनिन जर नॉर्मल रेंजच्या वरती गेलेलं आहे म्हणजे किडनी खराब झाली. जर नॉर्मल रेंज मध्ये क्रिएटिनिन आहे म्हणजे इट इज गोइंग टू वर्क प्रॉपरली, ती प्रॉपरली वर्क करते.
कमी झालं तरी सुद्धा किडनी खराब झाली. कमी झालं तर एवढं प्रॉब्लेमॅटिक नाहीये, पण जास्त झालं तर प्रॉब्लेम आहे. कमी जनरली होत नाही, जनरली जास्त होत. एक्झामिनेशन ऑफ ब्लड आहे. आता ब्लडचं आपण अजून एक एक्झामिनेशन केलं. शुगर बघितली. शुगर किती पाहिजे? तर 110 पर्यंत पाहिजे. फास्टिंग शुगर म्हणजे काही न खाता जेवणाच्या अगोदर, पण ती किती आली? 185. आणि युरिन पण चेक केलं आपण. युरिन मध्ये काय प्रेझेंट आहे? शुगर. जर युरिन मध्ये शुगर प्रेझेंट आहे आणि ब्लड मध्ये शुगर वाढून गेलेली आहे, तर त्याचा मिनिंग काय आहे? कोणता डिसीज झालाय? इट इज डायबिटीस. डायबिटीस मेलाइटस. आपल्या युरिन मध्ये कधीही शुगर नको. जर युरिन मध्ये शुगर प्रेझेंट आहे, युरिनला जर मुंग्या लागत असल्या, म्हणजे समजून घ्यायचं काय आहे की या ठिकाणी डायबिटीस मेलाइटस झालाय. किंवा ब्लड मध्ये जर शुगर वाढून गेली आहे, तर त्याचा मिनिंग काय असतो? या ठिकाणी काय झालेलं आहे? डायबिटीस मेलाइटस झालेलं आहे. तर मग आता हे रिपोर्ट आपण डिस्कस केले. आता बाकी डिटेल मध्ये नेक्स्ट लेक्चरला बघू. नाउ व्हॉट वी आर गोइंग टू डू? वी आर गोइंग टू सॉल्व द कहोत. आता भरपूर जण नवीन असतील, त्यांना माहित नसेल कहोत कसं सॉल्व्ह करायचं, तर मी तुम्हाला समजून सांगतोय आधी. आणि आज आपण या ठिकाणी कहोत सॉल्व्ह करू. लेट मी स्टार्ट फर्स्ट ऑफ ऑल. पहिले मला स्टार्ट करू द्या कहोत. तर तुम्ही आता सगळ्यांनी काय करा? प्ले कहोत म्हणून टाका गुगल क्रोम मध्ये स्प्लिट स्क्रीन करून तुम्हाला झूमची पण दिसली पाहिजे या ठिकाणी स्क्रीन, आणि कहोतची पण दिसली पाहिजे. सो सिम्पली यू हॅव टू पुट अप प्ले कहोत. तुम्हाला काय करायचं? आता प्ले कहोत टाकायचंय क्रोम मध्ये, आणि प्ले कहोत टाकल्यानंतर यू हॅव टू एंटर द कोड. ज्यांच्याकडे ऍप आहे, नो इश्यूज, यू कॅन प्ले ऑन द ऍप. ज्यांच्याकडे ऍप आहे त्यांनी डायरेक्टली ऍप उघडा, स्क्रीन करा, तुम्हाला झूम पण दिसला पाहिजे, आणि हा कोड टाका त्याच्यामध्ये. बरोबर. सो 53 79 353. चला कनेक्ट करा. काय टाकायचं तुम्हाला? ज्यांच्याकडे ऍप नाहीये, प्ले कहोत. प्ले कहोत टाकायचंय. प्ले कहोत मध्ये पिन टाकायचा तुम्हाला. पिन पण मी तुम्हाला मेसेज करून दिलाय. सो प्ले कहोत टाका आणि त्याच्यामध्ये पिन टाका. सो विशाल एंटर पण झाला. मोहित शिवम एंटर पण झाले. व्हेरी गुड. आपण 2 मिनिट थांबवाच, पहिला दिवस आहे म्हणून, मग वेळ नाही लागणार. विशालने जॉईन पण केलं. गुड विशाल, ऍप्रिसिएट. असं सगळ्यांनी फास्ट जॉईन करा. बाकी सगळ्यांनी प्ले कहोत समजून घ्या. हळूहळू होईल प्रॅक्टिस. नाही झालं तरी हरकत नाही, मी ग्रुपवर पाठवून दिली लिंक, त्याच्यावर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. गुड. पूर्वा, साक्षी ते पण जॉईन झालेत. व्हेरी गुड. विवेक पण जॉईन झाला. हर्षल पण जॉईन झालाय. व्हेरी गुड. जस्ट यू हॅव टू पुट द प्ले कहोत, आणि मग तुम्हाला झूम पण दिसलं पाहिजे, कारण मी आता झूम वर स्टार्ट करतोय. लोकेश पण जॉईन झालाय. बाकीचे जॉईन करा पटकन. प्रणव पण जॉईन झाला. व्हेरी गुड. चला मग मी आता स्टार्ट करतोय. बाकीचे जॉईन होत राहा. बरोबर. तोपर्यंत मी स्टार्ट करतो. So first question appearing, the primary nitrogenous waste produced in liver. लिव्हर मध्ये जो प्रायमरी नायट्रोजनस वेस्ट जो तयार होतो तो कोणता आहे? अमोनिया, युरिया, युरिक ऍसिड, एंड. सगळ्यात पहिले कोणती रिएक्शन होते आणि मग कोणता प्रायमरी वेस्ट तयार होतो? यस. सो 5 जण करेक्ट आहे. इट इज अमोनिया, है ना. तो पहिले डिअमिनेशन रिएक्शन होईल आपल्या लिव्हर मध्ये, आणि प्रायमरी नायट्रोजनस वेस्ट कोणता तयार होतो? इट इज अमोनिया. गुड. लोकेश, प्रणव, विशाल, मोहित, पूर्वा. एक्झॅक्टली. व्हेरी वेल सेड. अम्नोडॅलिझम मेनली फाउंड इन. कोणामध्ये अम्नोडॅलिझम आपल्याला सापडेल? aquatic invertebrate, bony fishes, A and B, semi aquatic animal. आणि हा चॅप्टर नीटला पण आहे, सीईटी ला पण आहे. एवढं नाही. गुड. ज्यांना कहोत जॉईन नसेल करता त्यांनी इकडे आन्सर करा मला. दॅट इज ऑल्सो करेक्ट आहे. गुड. सो 4 जण म्हणताय ए अँड बी, दॅट इज करेक्ट. गुड. लोकेश, पूर्वा, प्रणव, विशाल, विवेक. टॅडपोल लार्वा इज. टॅडपोल लार्वा कोणता आहे?
ॲनिमल आहे. अम्नोडेलिक, युरिओडेलिक, युरिकोडेलिक बोथ ए अँड बी. टॅडपोल लार्वा म्हणजे टॅडपोलचे बच्चे पाण्यात राहतात, छोटे आहेत, मग ते अम्नोडेलिक येतील, युरिओडेलिक येतील का युरिकोडेलिक येतील. व्हेरी गुड ऋषिकेश, अप्रिशिएट. प्रथमेश, गुड. काय झालं, आन्सर कमी येत आहे इकडे का होत मध्ये? युरिया इज सिंथेसाइज्ड फ्रॉम अमायनो ऍसिड, अमोनिया, युरिक ऍसिड, कार्बोहायड्रेट. तो युरिया कोणापासून बनवतो? करेक्ट आहे, अमोनिया पासून बनवतो. व्हेरी गुड. टर्टल, टोड, मराइन फिश आर. टर्टल आहे, टोड आहे, मराइन फिश आहे. हे सगळे काय आहे? अम्नोडेलिक, युरिओडेलिक, युरिकोडेलिक, ए अँड बी. गुड. तो इथे पण तुम्ही आन्सर करताय. प्रथमेश पण प्रॅक्टिस करा कवतवर आन्सर करण्याची. दोनच जण करेक्ट आहे. दे आर युरिओटेलिक. Uric acid synthesis occurs by transamination, deamination, ornithine cycloinosinic pathway. चला आन्सर करा पटकन. Yes, it is ionosinic pathway. 6 जण करेक्ट आहे. गुड. So Lokesh, Vivek, Vishal, Pranav, good. Uricotelism is an adaptation for conservation of heat, conservation of water, conservation of energy and heat. Conservation of water. Good. Vivek is on first rank. Lokesh is on second rank. Congratulations. अजून बाकी आहेत 3 क्वेश्चन. Uricotelism is found in. Uricotelism कोणामध्ये सापडेल आपल्याला? Snail and lizard, insect and whale, camel and desert rat, all of this. Urico म्हणजे uric acid. सगळेच आहे uricotelism. Man excretes small amount of ammonia, urea, uric acid gone in. कमी प्रमाणात काय एक्सक्रीट करतो? नाही, अमोनिया नाही करत आपण. युरिक ऍसिड कमी प्रमाणात आपण काय एक्सक्रीट करतो? युरिक ऍसिड. ओके, लास्ट क्वेश्चन पोडियम. फायनल क्वेश्चन आहे. गॉनोडेलिझम इज फाउंड इन. गॉनोडेलिझम कोणामध्ये? स्पायडर, स्कॉर्पियन, पेंग्विन, ऑल ऑफ दिस. सिंपल क्वेश्चन आहे बिलकुल. आन्सर करा सगळे. सो करेक्ट आन्सर इज ऑल ऑफ दिस. यात पण 2 चुकले का रे? पूर्ण वाचा एमसीक्यू. सो दिस इज फायनल पोडियम. नंबर 3 ला विशाल निळे, गुड. लोकेश, गुड. आणि नंबर 1 ला कोण आहे मग? विवेक. So congratulations all. बरोबर. प्रणव and then शिवम also. So congratulations all. मी याची स्क्रीनशॉट तुम्हाला पाठवतो ग्रुपवर, है ना? ठीक आहे. मग आता असं रोज आपले डीपीएस होईल, ॲज वेल ॲज क्विज पण होईल. 1-2 दिवसाआड सध्या शिकवणं झाल्यावर होईल मग रोज. ठीक आहे, एंड करतोय मी. बाय.